नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। ITI ॲडमिशन 2024 आज 7 तारीख आहे आणि 7 तारीख 5 वाजता ITI फायनल मेरिट लिस्ट आलेली आहे। म्हणजे तुम्हाला फायनल मेरिट नंबर जो आहे तो मोबाईलमधून कशा प्रकारे बघायचा हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर प्रोविजनल मेरिट नंबर हा 4 तारीखला दिसला होता आणि आज फायनल मेरिट नंबर तुम्हाला इथे आज दिसत आहे। त्याचबरोबर कोणते ITI कॉलेज आणि ट्रेड लागला आहे, कधी समजणार आहे याबद्दल सुद्धा डिटेल सांगणार आहे। पहिला राऊंड कधी आहे ते सुद्धा बघणार आहोत। तर जाऊ डायरेक्ट व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता। सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। तर मित्रांनो, इथे 4 तारीखला एक मेरिट नंबर बघितला होता। तर यामध्ये प्रोविजनल 1,95,109 होता स्टेट लेवल। तर आज इथे तोच फायनल ज्यावेळी बघतोय आपण स्टेटस, तर फायनल मेरिट नंबर हा 1,95,112। तर 1,95,112। तर अशा प्रकारे 3 नंबरने या ठिकाणी स्टेट मेरिट वर गेलेला आहे, म्हणजे खाली आलेला आहे। म्हणजे 9चा या ठिकाणी 12 म्हणजे 3 मुलांचे मार्क्स त्या ठिकाणी कमी जास्त झाले असावे, त्यामुळे स्टेट लेवल नंबर इथे बदललेला आहे। नंतर स्टेट लेवल कॅटेगरी नंबरसुद्धा या ठिकाणी 50-53 वरून 50-87 आलेला आहे। त्यामुळे कॅटेगरी मेरिट यामध्ये बदललेला आहे, कारण कॅटेगरीचे सर्टिफिकेट्स त्या ठिकाणी ॲड झाले असणार गिव्हिनसमध्ये, त्यामुळे हा नंबर इथे बदललेला दिसतोय। त्यानंतर डिस्ट्रिक्ट मेरिट सेम राहिलेला दिसतो या ठिकाणी 6,018। होम डिस्ट्रिक्ट म्हणजे ज्या जिल्ह्यात तुम्ही 10वी केलेली आहे तो नंबर इथे सेम राहिलेला दिसतो आहे। तर प्रत्येक विद्यार्थ्याचं असं तुम्ही तुमचं चेक करून बघा। त्यानंतर SSC होम डिस्ट्रिक्ट कॅटेगरी मेरिट या ठिकाणी सेम राहिलेला आहे, म्हणजे होम डिस्ट्रिक्टला कोणताही बदल झाला नाही, परंतु स्टेट लेवलला इथे बदल झालेला दिसत आहे। म्हणजे स्टेट लेवल नंबर 109 वरून 112 झाला आणि जो कॅटेगरीचा आहे स्टेट लेवल तो जवळजवळ 21 अंकांनी पुढे गेलेला आहे। त्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला मेरिट बघता येईल। त्यासाठी काय करायचं आहे ते बघू। तुमचा फायनल मेरिट बघण्यासाठी तुम्ही लॉग इन करा admission.dvet.gov.in। लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। मोबाईलमध्ये तुम्हाला इथे 3 लाईन दिसतील, या 3 लाईनवर जा। 3 लाईनवर गेल्यानंतर खाली स्क्रोल करा, लॉग इनचं पेज येतं, कॅन्डिडेट लॉग इन। कॅन्डिडेट लॉग इनमध्ये रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इनवर जा। इथे तुम्हाला तुमची डिटेल टाकायची। आता या टॅबला तुम्ही तुमचा नंबर टाका, नंतर इथे पासवर्ड जो आहे तो टाका। पासवर्ड टाकल्यानंतर इथे जो नंबर दिसतो आहे कॅप्चामध्ये तो टाका। कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन या टॅबवर क्लिक करायचं आहे। आता इथे तुमचा डिटेल, तुमचं नाव पूर्ण दिसणार आहे, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिसतो आहे। स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला स्टेटस पूर्ण दिसतं। तर यामध्ये ऑप्शन फॉर्म स्टेटस वगैरे हे सगळं ग्रीन दिसतं। आता तुम्हाला कुठे जायचं आहे तर त्या ठिकाणी 3 लाईनवर जायचं आहे। उजवीकडे ज्या 3 लाईन दिसत आहेत ह्या लाईनवर जा। या लाईनवर गेल्यानंतर ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये जा। इथे ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये जा। ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये ॲप्लिकेशन मेरिट अँड ॲडमिशन स्टेटस या टॅबला जायचं आहे। तर इथे तुम्हाला काल जसा व्हिडिओमध्ये सांगितलं तसं इथे तुम्हाला स्टेटस चेक करता येईल आणि 14 तारीखला अलॉटमेंट लेटर इथे तुम्हाला समजणार आहे। तर इथे आता ॲप्लिकेशन मेरिट अँड ॲडमिशन स्टेटसवर क्लिक करा। आता इथे तुम्हाला पूर्ण वरती तुमचं नाव वगैरे सगळं दिसतं, तुम्ही कोणत्या कास्ट कॅटेगरीचं आहे ते डिटेल दिसते। आता इथे फायनल हा शब्द आलेला आहे बघा। त्या दिवशी इथे म्हणजे 4 तारीखला प्रोविजनल होता, तो इथे फायनल ॲप्लिकेशन मेरिट नंबर, म्हणजे तुमचा आता ॲडमिशनपर्यंत म्हणजे पहिले 3 राऊंडपर्यंत हा नंबर तुमचा फायनल राहणार आहे। तर इथे SSC स्टेट लेवल नंबर मगाशी म्हटल्याप्रमाणे 1,95,112 आत्ता झालेला आहे। पूर्वी तो 1,95,109 होता। त्यानंतर कॅटेगरी मेरिट नंबर बराच त्या ठिकाणी खाली आलेला आहे, 50-87 म्हणजे 5,087। डिस्ट्रिक्ट लेवल मात्र त्या ठिकाणी सेम जवळजवळ राहिली आहे, 6,018 आणि कॅटेगरी मेरिट नंबर हा डिस्ट्रिक्टमध्ये होम डिस्ट्रिक्टमध्ये 16। तर अशा प्रकारे तुम्ही फायनल मेरिट नंबर आणि फायनल तुमचं स्टेटस या ठिकाणी मेरिट स्टेटस बघू शकता। तर आजच्या तारखेला हे अपडेट आज 7 तारीख आलेले आहे। आता फायनल लिस्ट जी आहे ती तुम्हाला फायनल सिलेक्शन लिस्ट किंवा त्या ठिकाणी
अंतिम गुणवत्ता यादी झाली 7 तारीख म्हणजे आज, आणि पहिली प्रवेश फेरी आहे त्यासाठी निवड यादी आपण त्याला म्हणतो, सिलेक्शन लिस्ट, अलॉटमेंट लिस्ट ही तुम्हाला 14 जुलैला संध्याकाळी 5 वाजता म्हणजे तुम्हाला 14 जुलैला सदर मेसेज येतील, SMS येत आहेत. SMS आले नाही तरी तुम्हाला चेक करायचे, कशा प्रकारे चेक करायचे ते सुद्धा सांगितलेलं आहे. आणि 15 तारीखपासून तुम्हाला ॲडमिशन आहे. तर 14 तारीखला परत एकदा नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. तोपर्यंत काही अपडेट आले तर चॅनलवर टाकणार आहे, त्याचबरोबर ग्रुपवर अपडेट देणार आहे. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू.